गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुंबईतील पुनर्विकासाचा प्रकल्प आता पूर्णत्वास येतोय। हा प्रकल्प म्हणजे वरळी बीडीडी चाल पुनर्विकास प्रकल्प। या प्रकल्पाच्या माध्यमातून 14 ऑगस्ट म्हणजे गुरुवारी या प्रकल्पातील 556 रहिवाशांना त्यांच्या नव्या घराच्या चाव्या दिल्या जाणार आहेत। बीडीडी चाळीचा पुनर्विकास पूर्ण होत असून आता त्यांच्या चाव्या त्यांना दिल्या जात आहेत। मात्र एकीकडे पाहायला गेलं तर ज्यावेळेला हा पुनर्विकासाचा प्रश्न येतो त्यावेळेला नेमकं कोणत्या सरकारच्या काळामध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली असा सुद्धा सवाल येतो। त्यानुसार पाहायला गेलं तर या प्रकल्पाची सुरुवात खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच या प्रकल्पाला एकंदरीत चर्चा झाली होती, त्यानुसार सुरुवात झाली होती। मात्र 22 मजला इमारत होती, ती 40 मजला झाल्यानंतर अखेरीस जो प्रकल्प सुरू झाला तो होता म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात। मात्र सद्यस्थितीत एकीकडे युती सरकार आहे, दुसरीकडे महायुती सरकार आहे आणि आता सद्यस्थिती राज्यात असलेलं महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे नेमकं हा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प जरी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू झाला असला तरी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता ज्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम होतोय त्यावरती कुठेतरी चावी वाटपाच्या कार्यक्रमामध्ये श्रेयवादाची लढाई होणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। त्याचं कारण असं आहे तो म्हणजे उद्याचा कार्यक्रम हा वरळीच्या ज्या ठिकाणी पुनर्विकास केला जात आहे त्या नव्या इमारतींखाली न होता माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिर येथे हा चावी वाटपाचा कार्यक्रम होत आहे। या चावी वाटपाच्या कार्यक्रमामध्ये जर आपण पाहायला गेलं तर कोणाकोणाची उपस्थिती असणार आहे ते आपण पाहणारच आहोत। मात्र ज्या प्रमुखांची भाषणं होणार आहेत त्याच्यामध्ये कुठेही ज्या वरळीचे स्थानिक आमदार आहेत ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे त्यांचं नाव नाहीये। त्यामुळे निश्चितच ही श्रेयवादाची लढाई उद्या पाहायला मिळणार का असं सुद्धा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। आता आपण पाहणार आहोत की नेमकी जी पत्रिका उद्याच्या कार्यक्रमाची समोर आली आहे त्याच्यामध्ये नेमकं कोणाकोणाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यानुसार आपण पाहतोय विशेष निमंत्रक विशेष उपस्थिती जी असणार आहे ती म्हणजे मंगलप्रभात लोढा यांची असणार आहे, आशिष शेलार यांची असणार आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांची असणार आहे, खासदार अनिल देसाई यांची असणार आहे, यासोबतच स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि ज्या भागामध्ये कार्यक्रम होत आहे ते म्हणजे ज्या यशवंत नाट्य मंदिर येथे जो कार्यक्रम पार पडतोय त्या ठिकाणचे आमदार महेश सावंत यांना सुद्धा निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। याशिवाय आपण पाहतोय असीम कुमार गुप्ता, संजीव जयस्वाल, मिलिंद शंभरकर आणि मिलिंद बोरीकर अशांना सुद्धा निमंत्रण जे आहे ते उद्याच देण्यात आलेलं आहे। मात्र असं असलं तरी एकीकडे आपण पाहतोय जी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती प्रमुख भाषणं होणार आहेत त्या भाषणाच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक आमदारांना सुद्धा भाषणाची संधी द्यावी असं कुठेतरी म्हटलं जात होतं। मात्र जी यादी समोर आली आहे त्यानुसार पाहायला गेलं तर उद्याच मध्ये आपण पाहायला गेलं तर जे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत ते म्हणजे राज्यमंत्री त्यांचं भाषण असणार आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण होणार आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री जे आहेत एकनाथ शिंदे त्यांचं होणार आहे आणि यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण उद्या होणार आहे। आणि याच्यामध्ये आपण पाहतो की ज्या प्रकारे भाषणं ही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांचं जे काही भाषण उद्याच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे त्यामध्ये कुठेही आदित्य ठाकरे यांचं नाव नाहीये, कारण केवळ निमंत्रण त्यांना देण्यात आलेलं आहे। मात्र भाषणाच्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही। त्यामुळे निश्चितच हे जरी उद्याचा जरी चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडत असला तरी या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांना संधी का नाही देण्यात आली आहे भाषणाची असा सवाल आता उपस्थित होत आहे। त्यामुळे या सगळ्या सवालांच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर उद्याचा कार्यक्रम मुळात उद्या जर पाहायला गेलं तर सत्ताधारी जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या हस्ते जरी चावी वाटपाचा कार्यक्रम होत असला तरी ज्या प्रकारे ज्यांच्या सरकारच्या काळात हा प्रकल्प पुढे आला तो म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्यावेळेला राज्यात सत्ता होती त्यावेळेला हा प्रकल्प समोर आला। मात्र त्यांच्यापैकी कोणालाच भाषणाची संधी नाही। त्यामुळे निश्चितच नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मुळात आता सवाल असा उपस्थित होतोय तो म्हणजे अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, महेश सावंत असतील आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे असतील हे चारही जण उद्याच्या चावी वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। दरम्यान उद्या खरं तर पाहायला गेलं तर जे बीडीडी वासी होते त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण ज्या चाळीमधून 100 वर्ष जुन्या या चाळीमधून ते आपल्या नव्या घरामध्ये जाणार आहेत। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 556 रहिवाशांना चाव्या दिल्या जाणार आहेत। त्यामुळे त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षणच आहे। मात्र अनेक त्रुटींचा सामना करून त्यांना या चाव्या घ्याव्या लागत आहेत, या नव्या घरामध्ये जावं लागत आहे। मात्र या सगळ्याचा विचार करता मुळात एकीकडे श्रेयवाद आहे, दुसरीकडे नागरिक आहेत आणि दुसरीकडे अनेक समस्या या सगळ्याचा विचार करता आगामी काळामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सरकार सोडवणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश सह मी वैभव पाटील, मुंबई।